गेल्या काही वर्षापासून पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठी गृहसंकुले उभारली जात आहेत। विकासकांकडून ही गृहसंकुले उभारत असताना शासकीय नियमांना बगल देऊन अटी शर्तींचं उल्लंघन केलं जात असल्याचा आरोप रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष उत्तम पालांडे यांनी केलाय। मोठमोठी गृहसंकुले उभारताना शासकीय नियमानुसार गृहसंकुलातील सांडपाण्याचं योग्य नियोजन आणि निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असते। त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्याचे नियोजन होण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवणे बंधनकारक असते। परंतु पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बहुतांश गृहसंकुलांमध्ये शासकीय नियमांना बगल दिली जात असल्याचं उत्तम पालांडे यांचं म्हणणं आहे। याबाबत एक आठवड्यापूर्वी उत्तम पालांडे यांनी पाषाणे ग्रामपंचायत प्रशासन आणि परिसरातील सर्व विकासकांना याबाबत पत्र देऊन आपापल्या गृहसंकुलामध्ये सांडपाण्याचं योग्य नियोजन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्यात यावी यासाठी विनंती केली आहे। वांगणीहून पाषाणेकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या तुलसी आश्रय या इमारतीचे सांडपाणी हे रस्त्यावर पसरत असून या ठिकाणावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते असे उत्तम पालांडे यांचं म्हणणं आहे। पावसाळा सुरू होत असताना अनेक साथीचे रोग पसरू शकतात। अशातच या गृहसंकुलाच्या रस्त्याकडील बाजूस खाद्यपदार्थ आणि औषधांची दुकाने देखील आहेत। त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळे सांडपाण्याचं योग्य नियोजन झालं नाही तर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे सांगत तुलसी आश्रय या इमारतीचे रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी तातडीने उपाययोजना होणे आवश्यक असल्याचं पालांडे यांचं म्हणणं आहे। या गृहसंकुलाच्या विकासकाने अथवा संबंधित प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी असं उत्तम पालांडे यांनी म्हटलंय। तुम्हाला माहितीच आहे की 2 दिवसापूर्वी आपण एक प्रश्न उपस्थित केला होता रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि एसटीपी प्लांटचा। त्या अनुषंगानेच काही लोकांनी ग्रामस्थांनी मला आज सकाळपासून आणि गेली 2 दिवस सतत फोन करतायत आणि सांगतायत की तुळशी आश्रय या सोसायटीचा पूर्ण मलमूत्र सांडपाणी रस्त्यावर येत आहे। त्या हेतूने मी आज इकडे आलो आणि पाहिलं तर वस्तुस्थिती पाहिल्यानंतर मला जाणवलं की खरोखर तसं आहे। त्यामुळे आत्ता दिसून येते तुम्हाला, तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितलेले आहेत त्या, की आत्ता जो ड्रेनेज आहे पूर्ण तो ड्रेनेज पूर्ण रस्त्यावर आलेला आहे। आता हे जे ड्रेनेज रस्त्यावर आलेलं आहे त्याच्यावर काही उपाययोजना म्हणून तुम्ही काही याच्या बिल्डिंगचे जे बिल्डर असतील व्यावसायिक असतील त्यांच्याशी संपर्क केलाय का? त्यांच्याकडून तुम्हाला काही प्रत्युत्तर मिळालंय का? नाही, मला असं वाटतं की कारण प्रशासनाने जे अटी दिल्यात ना त्यामध्ये एसटीपी प्लांट आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी आहे। त्यामुळे माझं देण्याचं फक्त मी विनंती अर्ज केले त्यांना की तुम्ही पूर्तता करा, पण प्रशासनाची जी ऑर्डर आहे एनी ऑर्डर त्या ऑर्डरप्रमाणे त्यांनी फॉलो करायला पाहिजे होतं सर्व। मला हे पण बोलावंशी वाटतं की शासनाने स्वतः जे नियम आणि अटी दिलेले आहेत त्या प्रत्येक बिल्डर्सकडे आहेत आणि त्यात नमूद केलेलं आहे की तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि एसटीपी प्लांट हा बनवलाच पाहिजे। तो झालेला नाही आहे, सरळ सरळ दिसते आज। आणि ते असून सुद्धा एका बिल्डरचा पूर्णत्वाचा दाखला म्हणजे ओसी कसा दिला जातो प्रशासनाकडून हाही प्रश्नचिन्ह आहे। मला असं वाटतं याच्यामार्फत तुम्हाला त्या बिल्डरांना सांगायची वाटते की बाबा त्यांनी ह्या गोष्टीची जाणीवपूर्वक दखल घेऊन तात्काळ हे जे सांडपाणी आहे गटाराचं पाणी आहे त्याचं तात्काळ व्यवस्थापन कसं होईल याच्याकडे बघितलं पाहिजे। याचं व्यवस्थापन कशाद्वारे करायचं याची आठ प्रशासनाने त्यांना दिलेली आहे। लाइक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।